हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं स्पेक्टाक्युलर महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि मी आता इकडे आलो होतो वरती. हे बघा, हे तुम्हाला हे गरम स्वेटर दिसतं, हे पप्पांच्या इकडे रानात राहिलं होतं. रान बघू शकतो इकडे पूर्ण, तर कालोख पण झाला आहे. आम्ही निघालो आता स्वेटर घेऊन खाली. ब्लॉग बनवायचं कारण एवढंच की तुम्हाला रस्ता दाखवतो, रस्ता आणि आपली गाडी पण दाखवतो, कोणती गाडी आहे आणि रस्ता. मी चकित होऊन जाल रस्ता कोणता आणि गाडी कोणती वापरतो आम्ही त्या रस्त्यावरती. बघा इकडे पूर्ण, तर इकडे बघते ते पूर्ण तर कालोख पडायला पण सुरुवात झाली. वाजले किती काय माहित नाही, हे वाजले किती रे? 7 वाजायला आलेत मित्रांनो. आणि आपण आता चाललोय इकडे आलो. या जागेचं नाव आहे धार हिला म्हणतात, धार. कारण का धार हिला नाव या कारणामुळे पडले की ही जागा उभी आहे. वरती जाताना तर घाम येतोच, खाली येताना पण नाकाशी नव येतात. कारण का सरळ उताराचा रस्ता आहे, त्याच्यामुळं कधी पाय घसरून डायरेक्ट सीधा पायथ्याशी जाऊ सांगू शकत नाही. हां, आता मी आलो आहे इकडे खाली, गाडीजवळ तर पोचू. तुम्हाला दाखवतो गाडी पण दाखवतो, रस्ता पण दाखवतो. ओके, मेन व्हिडिओ बनवायचा उद्देश तोच आहे की गाडीने तुम्हाला रस्ता दाखवायचा आहे, बस, बाकी काय नाही. आई जो पाय सरपटला होता, आता झाल्या त्या तांगड्यावर. हळूहळू चालतोय मी बाबा. इकडे काट्या कुट्या आहेत, ढसुड्या म्हणजे जे चिकन खडे वगैरे असतात नाही का, ते तोडून ठेवले तेच आहेत, त्यांना ढसुड्या बोलतो मी. चाललोय इकडे, दाखवतो. माझा भाऊ पण आहे सोबत आहे, मग दाखवतो तो गाडी आणि रस्ता. मित्रांनो 6:30 वाजलेत आणि इकडं आपली गाडी ही बघा. मेन हसायची गोष्ट म्हणजे ही NS200 आणि आम्ही ऑफ रोडिंग करतोय. हे बघा दिसत असेल तुम्हाला. आणि आपला हे ड्रायव्हर पूर्ण कालोख, आणि पूर्ण कालोखात आम्ही तिघच, मी, माझा भाऊ आणि गाडी. आता आम्ही निघालोय घरी. गाडी स्टार्ट कर. NS200. कमालची बात म्हणजे आता तुम्ही बघणार आहात कसा रस्ता आहे आणि ऑफ रोडिंग. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, जाऊ दे. बघा पूर्ण जंगल मध्ये आम्ही, हे बघा पूर्ण झाडी आणि पायवाट आहे, त्याच्यावर आम्ही गाडी घेऊन चाललोय. हे बघा NS200 ॲडव्हेंचर. हे बघा काय वा, काय सीन आहे. ठीक ना, रस्ता बघतायच तुम्ही कसा रस्ता, आणि रस्त्यामध्ये आम्ही वाट काढत चाललोय घरी. पूर्ण रस्ता झाडांनी एक. तर मित्रांनो बघा हा रस्ता आहे आपला. आणि इकडे आम्ही पहिले जेवायला बसलो, तिकडे झाडी तर बघा 1 वर्ष फक्त साफ नव्हता केला, परत तिकडे पूर्ण जाम कचार झाला. इकडे तुम्हाला दिसणार नाही, आता कालोख झालं आहे. आणि रस्ता बघा. आपला ब्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे की रस्ता आणि गाडी, हेच. गाडी 200, रस्ता. उताराचा भाग आला आता खूप आराम. अतिशय कठीणचा रस्ता आहे. त्या कठीण रस्त्यातून आम्ही वाट काढत चाललो आहे आणि जंगलातून रात्रीचा आम्ही चाललो आहे. हे बघा, पण इथे पावसामुळे माती आली, त्याच्यामुळे इथे थोडीशी बाईक काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो. बघा इकडे, तर आपली बाईक आरामात निघून गेली असते, इकडून थांबावं लागलं नसतं.
हा इकडे पहिला आम्ही हाताने रस्ता बनवलेला तो इकडे आरामात आरामात. आता थोडासा सीन होणार होता आणि आपण वाचलो. इकडे इकडे कोंबडी वगैरे असतात रानटी. आता आपण पोहोचू मेन रोडला. पण तुम्ही रस्ता तर बघितला असाल मित्रांनो, खूप खडतर असा रस्ता आहे आणि त्या रस्त्यातून आम्ही NS200 घेऊन चाललो आहे. ॲडव्हेंचर NS200 ॲडव्हेंचर रस्ता. हे बघा मेन रोड आपल्या जवळ. हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल. ही एक बाईक घेऊन आलो आहे मी. ती जुनी झाली कारण का ती वर जाणार नाही म्हणून तिला खालीच ठेवलं आहे मी. तिला वरती घेऊन जाणार होतो. आणि हा आपला मेन रोड, हा घराकडे जायचा रस्ता. ओके, भेटू घराकडे. आता आम्ही चाललो आहे घराकडे. थंडी वाढली. स्मशान आहे. इथून गावाला जायला आतमध्ये रस्ता आहे. गावात जायला रस्ता खराब आहे. पण गाव पण चांगलं आहे. गाव चांगलं आहे. समझ रहे हो आप? कशी येते दिसणार नाही. आलोय आपण आपल्या घराकडे. आपल्या नाही